हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्रे 31 अध्याय वचन 10 ते 12. नीतिसूत्रे 31 अध्याय वचन 10. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे बोल मोत्याहून अधिक आहे. वचन 11. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेविते, त्याला संपत्तीचे मान पडत नाही. वचन 12. त्या अपराधाचे हित करीते, अहित करीत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून सुद्धा अधिक आहे. वचन सांगते तिचे पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेविते. पुढे वचन सांगते त्या पतीला कसल्याही संपत्तीची कमी पडत नाही. ती आमरण कायमस्वरूप आपल्या पतीचं हित, कल्याण आणि उन्नतीच करीते. वचन सांगते एक सद्गुणी स्त्री, एक धार्मिक स्त्री, चांगली गुण असलेली एक स्त्री. आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहणार आहोत. बायबलद्वारे आपण स्त्रीचे 2 भाग पाहू आपण. जसे की मात्र एक चांगली असलेली स्त्री म्हणजे उत्तम स्त्री, परमेश्वराचे नियम पाळणारी, धार्मिकतेमध्ये जीवन जगणारी, सत्कृत्य करणारी, आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेणारी स्त्री. आणि दुसरी स्त्री आहे जी पापात पडणारी, परमेश्वराच्या विपरीत चालणारी, वाईट जीवन जगणारी. हे 2 भाग आपल्याला पाहायचे. का आपण स्त्री बाबतीत अशा गोष्टी पाहणार आहोत? कारण बायबल स्त्रीला फार महत्व देते. एवढंच नाही तर इफिसियन्स पत्रामध्ये 5 अध्याय 25 ते 27 वचनात स्त्री एक मंडळी आहे असाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे मंडळीचं उदाहरण देताना स्त्रीचा उल्लेख केलेला आहे. जसे पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावे, तिची काळजी घ्यावे आणि मात्र तिचे जीवन स्वच्छ असावे, तिला कोणत्याही प्रकारचा पापाचा डाग लागू नये म्हणून तिच्या पूर्ण जीवनाकडे पतीचे लक्ष असावे. पतीने तिला सांभाळावे आणि मात्र तिच्याकडे लक्ष ठेवून तिच्या जीवनामध्ये नेहमी पवित्रता असावी, धार्मिकता असावी म्हणून या गोष्टीकडे पतीने मात्र विशेष लक्ष लावावे म्हणून बायबल सांगते. तसंच वचन प्रभू म्हणतो मंडळी ही तशीच आहे. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःला समर्पण केले मंडळीसाठी, अशासाठी की मंडळीला सुद्धा डाग, सरकुती किंवा कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी लागलेल्या नसाव्या. तर मंडळी पवित्र असावी, निर्दोष असावी. जसे एका पतीने आपल्या पत्नीचा सांभाळ करतो तशा प्रकारे प्रभू येशूने मंडळीचा सांभाळ केलेला आहे. म्हणजे एक मंडळी एका स्त्रीला, एका पत्नीला दर्शवित आहे. म्हणून बायबलमध्ये एक स्त्री फार महत्वाची आहे. स्त्रीला बायबलमध्ये फार महत्व देण्यात आलेले आहे. कारण स्त्रीच्या द्वारे परमेश्वर काय करतो पहा. भले मात्र एक पुरुष आणि एक स्त्री, परमेश्वर पिता जेव्हा त्यांना निवडतो एक पती पत्नी म्हणून, तेव्हा त्यांच्याद्वारे देव पिता एक वंशजांची तयारी करतो, वंश वाढवतो. स्त्री बालाला जन्म देते, बालाला जन्म देऊन त्या बालाला ती लहानाचं एक मोठं करते. वंशवृद्धी परमेश्वर पिता या कुटुंबाच्या द्वारे करतो. या स्त्रीच्या द्वारे परमेश्वर एक वंशवृद्धी बनवतो. बायबल जर आपण वाचलं तर आपल्याला अनेक अनुभव येणार. अनेक नगर, अनेक देश यांचं सुद्धा उदाहरण घेताना स्त्रीचं नाव त्यांना जोडलं गेलेलं आहे. त्या नगराला, देशांना मात्र 3 शब्द हा टाकण्यात आलेला आहे, जो एक स्त्रीलिंग शब्द आहे. परमेश्वर पित्याने इस्रायलच्या बाबतीत असो, इस्रायलला सियोन म्हटलेले आहे. सियोन हा शब्द एक स्त्रीलिंग शब्द आलेला आहे. इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना किंवा परमेश्वराचे लोक राहत असलेल्या ठिकाणाला सियोन हे नाव मिळालेलं आहे. ज्याला 3 शब्द आलेले आहे, एक स्त्रीलिंग शब्द आलेले आहे. अनेक नगराचं, अनेक देशाचं उदाहरण घेताना बायबल जर आपण अभ्यास केला तर बायबलच्या द्वारे आपल्याला कळेल की त्या देशांना, त्या नगरांना, त्या गावांना स्त्रीलिंग शब्द वापरण्यात आलेले आहे. म्हणजे जणू काही स्त्री म्हणून शब्द तिकडे वापरण्यात आलेले आहे. कारण स्त्री एक जेव्हा बालाला जन्म देते तेव्हा ती एक वंशवृद्धी करते. तसंच एक गाव, नगर, देश वसले जातात, त्यांच्यामध्ये संख्या वाढली जाते. मुलाबाला म्हणजे लोकांची संख्या वाढते. म्हणून त्या देशांना, त्या नगरांना, त्या गावांना स्त्रीलिंग शब्द वापरण्यात आलेले आहे. कारण ते नगर वाढत जाते, लोकांची संख्या
लोकांची, इस्रायल लोकांची, यहुदी लोकांची उदाहरण देताना त्याला जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो शब्द आहे स्त्रीलिंग शब्द. मग त्यांच्या चांगल्या कर्माबाबतीत असो या त्यांच्या वाईट कर्माबाबतीत असो, पण स्त्रीलिंग शब्द वापरण्यात आलेला आहे. हालेलुया. म्हणून याच्याद्वारे आपल्याला हे कळते की बायबलमध्ये स्त्रीला फार महत्व देण्यात आलेलं आहे. एवढंच नव्हे, आता आपल्याकडे एवढा वेळ नाही म्हणून, नाहीतर मात्र स्त्रीच्या बाबतीत, कुमारी बाबतीत, लग्न न झालेल्या मुलीच्या बाबतीत जर त्यांना काही दुःख होते तर परमेश्वराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहते. प्रभूला वाईट वाटते की माझ्या कन्या दुःखी आहेत, माझ्या कन्यांना त्रास होते म्हणून. म्हणजे त्याही वेळेला देवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहते जेव्हा प्रभूच्या कन्यांना, प्रभूच्या मुलींना जेव्हा कोणी त्रास देते किंवा त्या कन्या दुःखी किंवा अस्वस्थ आहेत तेव्हा प्रभूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहते. म्हणजे बायबलमध्ये स्त्रियांना फार महत्व देण्यात आलेलं आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत आता आपण बायबलद्वारे पाहू. अनेक वेळा लोकांना काय वाटते की स्त्री कमजोर आहे, ती काहीच करू शकत नाही, किंवा जसं की मात्र पुरुष जसं भरपूर पुढे गेलेले अनेक कामं, अनेक कार्य करू शकतो, परंतु अनेकांना वाटते की स्त्री करू शकत नाही. असं नव्हे, देवपित्याच्या दृष्टीने स्त्री असो या पुरुष असो दोघी पण समान आहे. कोणी कमी, कोणी जास्त नाही. पुरुष मोठे किंवा पुरुषाला जास्त अधिकार आहे, स्त्रीला कमी असं नाही, किंवा स्त्रीला जास्त अधिकार आहे, पुरुषाला कमी असं नाही. देवाच्या दृष्टीने दोघी पण समान आहे. कोणी कमी जास्त असे मिळत नाही. देवाच्या दृष्टीने दोघी पण सारखे आहेत. म्हणून कोणी कोणाला तुच्छ लेखू नये, कोणी कोणामध्ये चुका शोधू नये, कारण देवपित्याच्या दृष्टीने दोघी पण मात्र सारखेच आणि समानच आहेत. आपण एक स्त्रीचा दिवस म्हणून साजरा करतो 8 मार्चला, की मात्र एक स्त्रीचा दिवस, की स्त्रीला आदर दिला पाहिजे, स्त्रीला सन्मान दिला पाहिजेत म्हणून. तर बायबलद्वारे आपण स्त्रीच्या बाबतीत काही गोष्टी पाहू. बघा, स्त्रीमध्ये अशी एक क्षमता असते, स्त्रीमध्ये अशी एक ताकद असते की एकतर ती बिघडलेल्या पुरुषाला सुधरवू शकते किंवा एखाद्या चांगल्या माणसाला पण ती बिघडवू शकते. अशी ताकद मात्र एका स्त्रीमध्ये असते. ती अशा काही गोष्टी करू शकते की बिघडलेल्या माणसाला पण सुधरवू शकते आपल्या प्रीतीने, आपल्या बुद्धीने. परंतु ती असं पण करू शकते, एक चांगल्या पुरुषाला पण बिघडवू शकते. असं पण आहे. म्हणजे स्त्रीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण एक दोन्ही पाठ पाहू. आता आपल्याला जमणार ना दुपारच्या प्रवचनात एक पाठ पाहू. आता आपण एक चांगल्या स्त्रीच्या बाबतीत पाहू की वचन आपल्याला त्या बाबतीत काय शिकवते, की एक चांगली स्त्री, उत्तम स्त्री परमेश्वरापासून प्राप्त होते. बायबल सांगते की मात्र एक सद्गुणी स्त्रीचं मोल मोत्यापेक्षा अधिक आहे. जसं मोतींना किंमत असते तसं बायबल सांगते मोत्यांपेक्षा किंवा सोने दागिने घ्या त्याच्यापेक्षा अधिक किंमत आहे एका स्त्रीला. स्त्री अशा गोष्टी करू शकते जे मात्र बिघडलेलं ते दुरुस्त पण करू शकते. एखादं कुटुंब विखरलेलं आहे ते पण ती नीट करू शकते. एखादं मनुष्य बिघडलेलं आहे त्यालाही ती तालावर आणू शकते. ती आपल्या वर्तुकीने, आपल्या वागणुकीने, आपल्या चांगल्या गुणाने अनेक लोकांची मने पण ती जिंकू शकते. आपल्या चांगल्या सत्कृत्याने अनेकांना ती परमेश्वराकडे पण आणू शकते. एक स्त्री, एक उत्तम स्त्री, एक चांगली स्त्री. बायबल सांगते एक स्त्री आपल्या पतीला सुद्धा मुकुट आहे. ज्या पतीला एक चांगली स्त्री समिलते त्या पतीला पैशाची पण कमी पडत नाही. त्या व्यक्तीचा धंदा अगदी सुरळीत चालतो कारण त्याचं मन शांत असते. त्यामुळे तो व्यवस्थित कामधंदा करू शकतो आणि पैसे कमावू शकतो कारण त्याची बायको स्थिर असल्यामुळे, त्याची बायको चांगल्या वागणुकीत असल्यामुळे पतीचं मन अगदी कामधंद्यात व्यवस्थित लागू शकते. बायबल सांगते एक सद्गुणी स्त्री आपल्या पतीचं मात्र हित करणार, चांगलं करणार, आमरान कायम सुरू म्हणजे कायमपर्यंत ती आपल्या पतीचं भलंच करणार, चांगलंच करणार ती, कारण ती सद्गुणी स्त्री आहे. ती आपल्या 31 अध्यायामध्ये आपण पाहतो 10 वचनापासून 31 वचनापर्यंत त्याच्यामध्ये नीतिसूत्रे 31 अध्याय 10 वचनापासून 31 पर्यंत. ही स्त्री स्वतः कष्ट करते, मेहनत करते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. ती आपल्या कुटुंबाला किरमीची बनामध्ये पांघरून ठेवते. अगदी मऊ कपड्यामध्ये जणू काही ती आपल्या कुटुंबाला ठेवते. जसं की बघा वचन काय असतं त्याच्यामध्ये 21 वचन,
असणार. आपल्या कुटुंबाकरता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमीची बनात पांघरलेले असते. तिचं कुटुंब किरमीची बनात पांघरलेलं असते. अगदी मात्र किरमीची रंग बायबलमध्ये ज्याला महत्व दिले, जसे 3 रंग आहेत, जांभळा, किरमीची आणि मात्र निळा रंग. तर वचन सांगते किरमीची बनात किंवा मऊ कपडा, जो मऊ कपडा असतो त्याच्यामध्ये ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते. जन्माला येणारा लहानसं बाल जेव्हा लहानसं बाल जन्माला येते तेव्हा त्या बालाला कॉटनच्या कपड्यामध्ये, म्हणजे सुती कपड्यामध्ये, नरम कपड्यामध्ये आपण त्या बालाला गुलांडून ठेवतो. फक्त तेवढ्याच पुरताने ती बाल जसं वाढत जाते शक्यता, त्या बालाला आपण लहानपणात नरम आणि मऊ कपडा वापरतो की त्या बालाला काही त्रास होऊ नये म्हणून आपण मऊ कपडा त्या ठिकाणी वापरणार. अगदी सर्वांना मऊ कपडा आवडतो, ज्याच्याने शरीराला त्रास होत नाही, शरीराचा घामी खेचून घेतो आणि शरीर सुरक्षित राहते, म्हणून मऊ कपडा खास कपडा मानला जातो. बायबल सांगते की सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबाला किरमीची बनात, किरमीची कपड्यात, एक मऊ कपड्यात मात्र ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते. म्हणजे जी सद्गुणी स्त्री तिचं कुटुंब जणू काही मऊ कपड्यात, म्हणजे अगदी सुरक्षित असणार, पीडा नाही, समस्या नाही, त्रास नाही, अशा प्रकारे तिचं कुटुंब प्रीतीच्या बंधनात असणार, प्रीतीमध्ये असणार, शांतीमध्ये तिचं कुटुंब असणार. जी सद्गुणी स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाला प्रेमात आणि शांतीत ठेवते. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते पहा, एक उत्तम स्त्री, एक चांगली स्त्री बऱ्याच काही गोष्टी करू शकते. तिच्या बाबतीत तिचा नवरा काय म्हणतो पहा, नीतिसूत्र 31:25 ते 29 वचनामध्ये, बोल व प्रतापी तिची वस्त्रे, ती पुढील कालाविषयी निश्चित राहते. तिच्या तोंडातून स्तुत्यतेची बोल निघतात. तिच्या जीवाच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुस्त्रियाने सद्गुण दाखविले, पण तू त्या सर्वाहून वरचंड आहेस. काय सांगते, ही स्त्री जी आहे हिची वस्त्र जे बल आणि प्रताप. आपल्याला वाटते चांगले चांगले कपडे घातले किंवा मात्र नवीन कपडे घातले आपण सुंदर दिसणार नाही. बल आणि प्रताप, धार्मिकतेची वस्त्र आहे तिची, सत्कृत्याची तिची वस्त्र आहे. आणि वचन सांगते की तिच्या तोंडून चांगली बोल बाहेर पडतात, तिच्या जिभेतून दयेचे शब्द बाहेर पडतात. वचन सांगते ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते. तिची मुलं, तिचा नवरा सुद्धा तिला धन्य म्हणतो, तिची प्रशंसा करतात. एवढंच नाही तर नवरा म्हणतो, अनेक स्त्रियांनी सद्गुण दाखवलेले, पण सर्व स्त्रियांमध्ये माझी बायको श्रेष्ठ आहे. सर्व स्त्रियांमध्ये तू वरचंड आहे, तू श्रेष्ठ आहे. नवऱ्याला अभिमान वाटतो आपल्या बायकोविषयी चांगले शब्द बोलायला. हालेलुया. अनेक वेळा आपण पतीच्या तोंडातून आपल्या पत्नीविषयी चुकीचे शब्द ऐकतो, कारण पत्नी कुठेतरी चुकीचं वागत असते म्हणून. परंतु जी पत्नी चांगलं वागते त्या पत्नी संबंधाने तिच्या पतीच्या तोंडातून चांगले शब्द निघणार आपल्या पत्नीच्या बाबतीत. का? पत्नी चांगलं वागत आहे म्हणून. हालेलुया. पुढे वचन सांगते 30, सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराची भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. वचन काय सांगते, सौंदर्य जे आहे ते भुलविणारे आणि लावण्य व्यर्थ आहे. मेकअप करणे किंवा सजावट स्वतःच्या जीवनाची शरीराची करणे हे सर्व व्यर्थ आहे. त्यापेक्षा बायबल सांगते तुम्ही धार्मिकतेमध्ये वाढा. मेकअप करणे, लोकांना फसवणे, मोहात पडणे याच्या मागे स्त्रीने लागू नये. तर स्त्रीची शोभा म्हणजे धार्मिकता, स्त्रीची शोभा म्हणजे प्रार्थना, तिचे चांगले गुण ही स्त्रीची शोभा आहे. एखादी स्त्री जी प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या वचनात वाढते, धार्मिकते जीवन जगते, मेकअप करत नाही त्या स्त्रीला आणि जी स्त्री वाईटात आहे, मेकअप करणं, सर्व चांगले कपडे दागिने घालणं, त्या स्त्रीला या दोघीमध्ये काय फरक जाणवणार? जी मेकअप करत नाही पण प्रार्थना धार्मिकतेमध्ये आहे ती स्त्री मेकअप करणाऱ्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसणार, कारण धार्मिकता तिचं सौंदर्य आहे, तिची चांगली कृत्य, तिची सजावट, तिचे दागिने आहे.
आणि त्यामुळे या धार्मिक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक